नमस्कार, मी संतोष बाबत. मी पुण्यावरून आनंदपुरीमध्ये आलो होतो. मी 10 दिवसाचा कोर्स पूर्ण केला इथला. तसेच मला तसा काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी बॉडी डिटॉक्स करणे, शरीरशुद्धीसाठी आलो होतो आणि थोडं मला अँझायटी, डिप्रेशनचं थोडं जाणवत होतं आणि मूळव्याध हे प्रॉब्लेम होते. तसेच माझा मित्र 4 वर्षापूर्वी त्याला घशामध्ये गाठ आली होती, तर त्यासाठी तो इथंही आला होता आणि तो पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन गेला इथनं. आणि तो आम्हाला कंपनीत भेटल्यानंतर आम्ही म्हणलं तुला कसं काय ह्या आजारातून बरा झाला. तर त्यांनी सांगितलं मी आनंदपुरीमध्ये गेलो होतो आणि असं मी मला तब्येत माझी चांगली झाली. त्यांनी मला एक पुस्तक पण वाचायला दिलं होतं. तर ते पुस्तक मी वाचलं. त्याच्यानंतर मला बरंच त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झालं होतं आणि मला पण काही गोष्टींचा त्रास होत होता, पण तो काही जास्त नव्हता. बॉडी डिटॉक्स करणे वगैरे हे पर्पज होतं. मग मी बराच विचार केल्यानंतर आलो. 10 दिवसाच्या याने प्लॅनिंगनीच आलो. पण मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये, माझं वय आता 47 चालू आहे, माझ्या कधी आयुष्यामध्ये मी उपवास केला नव्हता. आणि उपवास जरी केला तर तो 2 टाईम खाऊनच केला होता. तर पहिल्या दिवशी मला प्रचंड त्रास झाला आणि उपवास मी करू शकेल ह्याचं मला असं वाटलंच नव्हतं. तर तरी पण मी जवळपास 3 दिवस पूर्ण उपवास केला आणि 4थ्या दिवशी माझं वजन बरंच कमी झालं होतं. त्याच्यानंतर माझी बॉडी पण डिटॉक्स झाली होती. तर सरच मला म्हटले की मग तुम्ही थोडं लाईट हे घेऊ शकता डाएट. मग मी लाईट डाएट घेतलं. असं करेने मी 10 दिवस डाएटवरच राहिलो. पहिले 5 दिवस तर 3 दिवस उपवासच केला आणि माझं वजन पण जवळपास 4 किलोने कमी झालं आणि मी कुठल्याही 10 दिवसामध्ये कार्बोहायड्रेट्स घेतले नाही, फक्त डाएटवर राहिलो. ह्याचंही मला आश्चर्य वाटते की चपाती भाकरी न खाता पण आपण ह्या डाएटवर पण राहू शकतो. आणि आता मला खूप फ्रेश वाटतंय. तसंही माझं वजन थोडं कमीच होतं, पण मला एकदम फ्रेश वाटते, हलकं वाटते आणि माझी बॉडी पूर्ण डिटॉक्स झाली. मूळव्याधाचा त्रास तर बिलकुलच नाही आहे आणि माइंड पण एकदम फ्रेश झाले. आणि विशेष म्हणजे इथले जे लेक्चर्स आहेत, जे सर आपल्याला सत्संगमध्ये सांगतात की जीवन, मन, ह्या गोष्टींवरती आपल्याला पण चांगलं माइंडमध्ये फोकस झालं. ह्या सगळ्या गोष्टींनी मला खूप चांगलं वाटते आणि मी परत जेव्हा मला वेळ शक्य होईल तेव्हा मी परत 10 दिवसासाठी येईल. नमस्कार.